राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचं वातावरण आहे। या घटनेला जबाबदार कोणाशी चर्चा सुरू असतानाच प्रत्येक जण जबाबदारी झटकताना पाहायला मिळतोय। बघूया एक रिपोर्ट। पुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? दोष नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न। विरोधकांची सरकारवर जोरदार टीका। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। मेसर्स आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले। बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे। या प्रकरणात पीडब्ल्यूडीने नौदलाकडे बोट दाखवलं। संभाव्य धोक्यासंदर्भात नौदलाला आधी सूचना केल्याचं बांधकाम विभागानं स्पष्टीकरण दिलं। 4 डिसेंबर 2023ला नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आपटे यांच्याकडून डागडुजी करण्यात आली होती, परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचं जॉईंट करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता। त्या नटबोल्टला आता पावसामुळे आणि खाऱ्या वाऱ्यामुळे गंज चढला, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसतोय। तसंच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते, त्यामुळे ग्रामस्थ आणि राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळवावे, असं पत्र 20 ऑगस्ट 2024 रोजी नौसेनेला लिहिल्याचं पीडब्ल्यूडी कडून स्पष्ट करण्यात आलंय। तर या घटनेसंदर्भात भारतीय नौदलानं स्पष्टीकरण दिलं। 4 डिसेंबर 2023ला नौदल दिनी सिंधुदुर्गवासियांना अर्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सोमवारी दुर्दैवीरित्या जे नुकसान झालं त्याविषयी आम्हाला दुःख आहे। राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञ मंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचं पथक तातडीने या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी काम सुरू करेल। ही दुर्दैवी दुर्घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरुस्ती करून तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल, असं पत्र नौदलाकडून जारी करण्यात आलं। या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। तर राजीनामा मागणं हे राजकारण असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है। मैं जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हा फक्त राजकारण आहे। प्रत्येक प्रसंगामध्ये राजकारण करणं ही विधानसभेची चाहूल आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यातनं निष्पन्न झाल्यानंतर टीका टिप्पणी करणं योग्य आहे। तर पुतळा कोसळण्याचा दोष नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय। ह्याच्यात दुर्दैव हेच आहे की भाजपला ह्याच्यात देखील भ्रष्टाचार करावासा वाटला। असं काही नव्हतं, कारण हवामान खात्याने देखील नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटारडे होते आम्हाला पण माहिती होतं पहिल्यापासून, आता ते जग जाहीर होत चाललेलं आहे। ठीक आहे, वामन मात्र अजून अटक झाली आहे का? नाही झाली। दरम्यान शासन स्वतःचं पाप नौदलावर ढकलत असल्याची टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे। शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला, चूक झाली, चूक मान्य करा, नेव्हीवर ढकलू नका। नेव्हीला एक लिगसी आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी आणि तितकीच वेदनादायी घटना आहे। मात्र ज्यांच्यावर महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी होती त्या यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।